अरे प्रभू तू, अरे ओळखला का मला? आपण एका वर्गात होतो. अरे लांब थांब ना मग. डायरेक्ट काय गळायला बिळायला पडतोय? अरे माहितीये माझ्या वर्गात होता. आईला इस्त्री खराब केली माझी. तुला कसे मॅनर्स असणार? तुमच्यासारख्या मागे बसणाऱ्या वर्गातल्या पोरांना काय कळणार आहे? राहू दे, मालकाला बोलवतो दुकानाच्या. झालं साहेब? ए अरे समजा तुझ्या कामगाराला, तुझ्या मालकाला भेटायला आलोय मी, त्याला सांगतो काय झालं ते. हो असं काय बोलता, हेच आमचे मालक आहेत. अरे कृष्णा, तू या दुकानाचा मालक आहे? अरे सॉरी बाबा सॉरी, अरे ओळखलंच नाही. पण तू एवढा मोठा अचानक कसं काय झाला? अरे तुमच्यामुळेच झालो. आमच्यामुळं? आम्ही असं काय केलं? तुमच्यामुळं झालो भाऊ. तुम्ही जेव्हा मी नापास व्हायचो तेव्हा मला चिडवायचे, लुजर बिजर बोलायचे. मला वाटायचं आयुष्य आता काय जीव देऊ. पण नंतर मी विचार केला, आयुष्य काय फक्त पास आणि नापास नाहीये. छोट्या चहाच्या टपरीपासून स्टार्टअप केला आणि आज या हॉटेलचं मी मालक आहे. आईला हा रे कृष्णा, ते पण बरोबरच आहे बाबा. आम्ही तुला एवढं चिडवायचो, पण तू खरंच करून दाखवलं यार. जाऊ दे, मी ह्याच हॉटेलची फ्रँचायझी घेण्यासाठी आलो होतो. पण आता मला तर काय नाही वाटत की तू मला ह्याची फ्रँचायझी देशील म्हणून. जाऊ दे चल. फ्रँचायझीच पाहिजे ना तुला? एवढंच ना? अरे आम्ही मराठी माणूस आहे. आपण कधी दुसऱ्याचे पाय ओढत नाही. हे लोकांनी गैरसमज उठवलाय की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो. पण आपण तसा नाहीये भाऊ. तुला बिझनेसला मी मदत करणार. तुला फ्रँचायझी पाहिजे ना, एका अटीवर देणार. कधीच आहे ना समोरच्याचे कपडे बघून आहे ना माणसाला कधी जज नाही करायचं. कळलं का? खरंच भावा, थँक्यू कृष्णा यार. पण तू आज मला लय मोठी गोष्ट शिकवली की कधीच कोणाचे कपडे बघून किंवा तो परीक्षेत नापास झालाय पास झालाय बघून आहे ना, त्याची आपण त्याला जज नाही करू शकत. थँक्यू भाऊ.